सातत्याने काही झालं की मुरलीधरांना मोहोळ आणि चंद्रकांत पाटील यावर आम्हीच दोघांनी निर्णय केला की पोलीस प्रशासनाबरोबर कोथरूड पुरता पहिलं बसू. कारण म्हणजे अण्णाने आता पूर्ण शहराचंही हे करायला लागेल. तर मी कोथरूडचा आमदार आहे, अण्णाचं घरही कोथरूडमध्ये आहे. त्यामुळे कोथरूडमध्ये घडणाऱ्या घटना असं आणि शहरात आपण शहरातले काही विषय आले, पण कोथरूड मधल्या काही घटना घेऊन मी काल सीपींशी असं बोललो की आम्ही दोघेही रात्री प्रवासातून येणार आहोत, तर आम्हाला एक कोथरूड मधल्या कन्सर्न पोलीस अधिकाऱ्यांची मिटिंग हवी आहे. ती मिटिंग झाली, त्यातून जे निष्पन्न झालं ते आपल्या सगळ्यांसमोर मांडतो. पहिलं तर आम्ही दोघेही हे अधोरेखित करतो की कुठल्याही गुन्हेगाराशी आमचा संबंध नाही, आमचा सपोर्ट नाही. त्या वेळेला फोटो, आता या फोटो विषयामध्ये सुद्धा एकदा प्रेसने सुद्धा लोकांचं या विषयातलं नीट प्रबोधन केलं पाहिजे की ज्या वेळेला दिवसाला 2-2, 3-3 हजार लोकांना अटेंड करायला लागतं, कधी ग्रुपने किंवा इंडिव्हिज्युअली, त्यावेळेला माहिती असून सुद्धा, बऱ्याच माहिती पण नसतं, माहिती असून सुद्धा तो कोणी अस्पृश्य नसतो ना, की नाही तुझ्यावर मी काय फोटो काढणार नाही. तो फोटो काढणं, फोटो असणं म्हणजे त्याच्या गुन्हेगारी कृत्यामध्ये आम्ही सहभागी आहोत असं कसं काय होतं. आम्ही त्यांना सपोर्ट केला, त्यांना सोडा असं आग्रह धरला, त्याची केस लूज ठेवा असा आम्ही आग्रह धरला, असं जर काही रेकॉर्डवर असेल तर मग आमचा काही दोष आहे.